आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवा, नंदाईने आपल्या संस्कारांनी बांधलेलं घर मलाही आपलंसं करता येऊ दे. रुद्रसरांच्या घरातल्या कोणाच्याच आयुष्यात आता कसलंच दुःख येऊ देऊ नकोस. गौरी आई, काय रे मुलांनो? आई आम्हाला तुला काहीतरी द्यायचं आहे. हो का? काय आहे? हा माझ्यासाठी? हो, हा फोटो तुझ्या बरोबर घेऊन जा आणि आमची आठवण आल्यावर बघ. आई, हा फोटो तुझ्या समोर असला ना तर तुला आमची आठवण येईलच. फोटो असला काय आणि नसला काय, तुमची आठवण मला कायम येत राहणार. आई कधी मुलांना विसरते का? नाही ना? पण खरंच खूप गोड आला हा फोटो, मला खूप आवडला. थँक्यू. चंदू काका, हा फोटो घेऊन चाल प्लीज. हा, नेतो ना. सांभाळू ना? सांभाळून नेतो एकदम. तुला तर माहिती आपली. चला लवकर, काय करताय? गाडी आली, मुहूर्त टळेल. तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते गाडीत बसून बोला. चला 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 लवकर, चला चला लवकर. दादू, निघवत नाही अरे इथून. मी इथे आले होते ना तेव्हा हा फक्त अनाथाश्रम होता, पण आता असं वाटतंय मी माझं घरच सोडून चाललीये. जसा माझा आणि बिट्टीचा आधार झालीस तसा प्रत्येकाचा आधार. जसं आम्हाला मायेची ऊब दिलीस, हक्काचं प्रेमाचं छप्पर दिलंस, तसं प्रत्येक गरजूला आधार दे, त्यांना आसरा दे. माया मिळू दे, प्रेम मिळू दे. आम्हाला तर अख्खं कुटुंब दिलंस, इतकी गोंडस मुलं दिलीस, त्यांचं प्रेम दिलंस. मला हक्काचा भाऊ दिलास. अजून काय हवं? दादू, हे सगळं सोडून कशी जाऊ अरे मी? हे वेडाबाई, रडतेस काय अशी? आणि आनंदाच्या दिवशी कोणी असं रडतं का? पण आणि हे सगळं तुझंच आहे ना. पण अजून एक गोष्ट आहे, ती तुला मिळणार आहे, ती तुझ्या हक्काची. ते म्हणजे रुद्र सरांचं प्रेम. आणि मी आणि मुलांचं काय, आम्ही तर राहणारच होत ना इथे कायम तुझ्यासाठी. म्हणून असं डोळ्यात पाणी आणायचं नाही. चल आता शहाण्यासारखी हास बघू. हा, आणि असंच हसत हसत तू आणि बिट्टी इथनं जायचं काय? ए बिट्टी, सांभाळ बाई तुझ्या रडूबाई आईला. ही ना सारखी इमोशनल होत असते, आणि मी काही राहणार नाहीये तिथे आता तुला हसवायला. म्हणून बिट्टी, आता यापुढची सगळी जबाबदारी तुझी आहे, आईला खुश ठेवायची. नाहीतर ही जायची तिकडे रुद्र सरांकडे, मन मात्र आमच्यात अडकलेलं राहायचं. उगीच तुमच्या संसारात उगीच लुडबुड नाही का? संसार राहिला एकीकडे आणि तू फक्त आमचीच काळजी करत बसायचीस. म्हणून बिट्टी, ह्याच्या पुढे आई आणि रुद्र सर आनंदी राहतील याची सगळी जबाबदारी तुझी. काय? अरे
चला लवकर, ती जत्रा संपून जायची. आणि ते पाळणेवाले घरी गेले ना, मी रडत बसायची. मला पाळण्यात बसायचं होतं, मला पाळण्यात बसायचं होतं. ओ चंदूशेठ, कुठली जत्रा, कुठला पाळणा? जत्रा ती पाळणावाली. अहो लग्नाला जातोय आपण, गौरी आणि रुद्र सरांच्या. काय गौरी, तू लग्न करते? मला सांगितलं पण नाही, ही मला काही सांगत पण नाही. बघा हा, लग्न करते मला सांगायचं ना. ओ चंदूशेठ, मला सांगा, हा जो ड्रेस घातलाय तुम्ही, आपण ही सगळी जी तयारी करतोय ती कशासाठी करतोय? त्यासाठीच घातलाय ड्रेस. हे काय काय माहिती, त्यासाठीच घातलाय. लग्न आहे, लग्न आहे. चला मग लवकर. चला 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 लवकर. हा, नवरदेव पळून जायचं. चल चल चला. आणि झेंडूचे फुलं पण कमी पडते तिकडे. चल लवकर. कशी घातले? नाही नाही, मला असलं काही जमणार नाही. अरे आता असं नको ना बोलूस अचानक. हे बघ रुद्र, हे आयुष्य तुला परत जगता येणार नाही. अजूनही वेळ गेली नाही, नीट विचार कर ना. मी तुला नाही म्हंटल ना, मी नाही करणार आहे असं काही. अरे आता या क्षणी असं नको ना बोलूस. हे बघ, ही संधी परत मिळणार नाही. प्लीज विचार कर यार. अरे कसली संधी? माझं ठरलंय, नाही म्हणजे नाही. काय यार, मग तुझ्या आयुष्यात ऍडव्हेंचरच राहणार नाही. बघ, अजूनही वेळ गेली नाही. ही बघ बाईकची चावी. जाऊया आपण मस्त बाईक काढून मनसोक्त फिरायला, ऍडव्हेंचर करू. काय बोलतो? आणि तसं पण एकदा लग्न झालं ना की आपल्या मनाला वाटेल हे करण्याचं स्वातंत्र्य संपतं. अरे अनुभवी आहे मी, बघ माझ्याकडे. अरे गेला बाजार नाक्यावरून वडापाव तरी खाऊन येऊ यार. तुला नाही म्हटलेलं कळत नाहीये. लास्ट चान्स आहे रुद्र. लग्नानंतर आयुष्य वेगळं असतं. आलं मनात केलं क्षणात असं नाही होत. नंतर बायकोचे नखरे, मग मुलांचे नखरे. देख भाई, ऐसा मौका फिर नहीं मिलेगा. मनासारखी सगळ्यात मोठी गोष्ट करतोय मी, ते म्हणजे गौरींची लग्न. आणि त्या पलीकडे जाऊन मला काही नकोय. तुला करायचं असेल तू कर, मी नाहीये तुझ्यासोबत. ठीक आहे? अरे माझं झालंय ऍडव्हेंचर करून. परत कर. रुद्र, रुद्र ऐक ना. अरे रुद्र ऐक माझं. रुद्र ऐक ना. अरे एकदा जाऊया ना, ते एकदा जाऊया यार प्लीज. रुद्र, अरे अजून तयार नाहीस तू? हा बघ ना, नको ते खूळ डोक्यात घेऊन बसलाय. काय तर म्हणे बॅचलर लाईफ एन्जॉय कर, नंतर तुला मिळणार नाही. रोहित, अरे लग्नाच्या आधी त्याला काय सांगायचं ते कळत नाही का तुला? हा रुद्र, हे बघ, आता तुझ्यावर मोठी जबाबदारी येणार आहे. नवरा म्हणून आणि बिट्टीचा बाबा म्हणून सुद्धा. या घरात आणि तुझ्या आयुष्यात 2 नव्या पाहुण्या येणार आहेत. यापूर्वी तू एकटा होतास, पण आता आणखी दोघींची जबाबदारी येणार आहे तुझ्यावर. मला खात्री आहे तू ही जबाबदारी उत्तम पार पाडशील. हो नंदाई. चला तर मग, शुभ काम में देरी क्यों. रुद्रच्या गौरीला वाजत गाजत घेऊन येऊया.
रेवती काय करायचंय सांग तरी, नाहीतर लग्न लागून जाईल आणि आपण बसू अक्षता टाकत. असं नाही होणार काही. रुद्र गौरीच्या नात्याचं बीज ती बिट्टी आहे आणि आज ते मी मुळासकट उखडून टाकतात. काय जावई बापू, शोधताय का कोणाला? काय करणार, राहवत नसेल त्याला. मार खायचा का रे तुला? नाही म्हणजे तू फोनवर तसाच बोलत होतास ना. नंदाई, रुद्र सर, लाजू नका आता. थोड्याच वेळात ती तुमची हक्काची बायको होणार आहे. बरं चला या. किती गोड दिसतंय माझं बाळ. बरं ऐक, इथे खूप गर्दी आहे, त्यामुळे एकतर माझ्याकडे थांबायचं किंवा रुद्र सरांजवळ. आलं लक्षात? गौरी, झाली ना तयारी तुझी? बिट्टीला तयार करत होते. अच्छा. गौरी, अगं लवकर चल, नाही तर गौरी यार पूजनासाठी उशीर होईल. आल्यावरून. अगं गौरी, छान दिसते ही साडी. जातो. हो का? तू कुठे निघालीस बिट्टी? बिट्टी, अगं बाळा, आईने एकटीनेच ही पूजा करायची असते. तू थांब, मी आलेच. आले? हो नंदाई, आलेच. आले? हो. खूप काही सोसल्यानंतर आजचा दिवस आलाय. माझं रुद्र सरांची लग्न होतंय. माझ्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आणि आनंदाचा आहे. यानंतर आमच्या आयुष्यात कायम सुख आणि आनंद राहू देत. आमची सोबत कायम अशीच राहू देत. माझी, रुद्र सरांची आणि माझ्या बिट्टीची. आई, आता कसं सगळं वेगळं असेल. रुद्र आणि गौरीचा एकटेपणा दूर होईल. हो ग आई, मला इतकं छान वाटतंय ना. रुद्रची तर काळजीच नाही. आता गौरी रुद्रचं एक स्वतःच वेगळं जग असेल.
बिट्टी बाळा, तुला करमेल ना आमच्याकडे? आता कियान सुद्धा नाही तुझ्या बरोबर खेळायला. त्याला का बोर्डिंग स्कूल मध्ये घातलंय कोण जाणे. घर कसं शांत शांत वाटतं ना ग. बरोबरच आहे रेवती, अगं तसंच करायला हवं. नाहीतर ते सोहाचा सगळा वेळ त्या कियांच्या मागे. रोहितला वेळ तरी देऊ शकत होती का ती? आता कसं दोघं एकमेकांना वेळ देऊ शकतात. अगं आणि पोरांची लुडबुड हवी कशाला? पोरांना बघायचं की संसार करायचा? आता तोही सुखी आणि हे दोघे. लांब राहिला की तोही सुखी आणि हे दोघेही. काय गो रेवती, हिला पण त्या शाळेत घालणार आहे का? वेडीस काय तू? हिला कशाला पाठवतील ते? मग काही खरं नव्हे तुझ्या पोराचं. बायकोची लाड करायची सोडून त्याचा सगळा वेळ ह्या बिट्टीला सांभाळण्यात जाणार आणि तिच्या आईचाही. असं आपण काय करणार? बिचारा रुद्र. आई काही काय बोलतेस तू? तुला खरंच कळत नाही? तुला खरंच वाटतं का ते बिट्टीला बोर्डिंग स्कूल मध्ये पाठवतील? रुद्र सरांचं किती प्रेम आहे बिट्टीवर. फक्त बिट्टीच आमची मुलगी असेल असं म्हणाले ते. त्यांनी मला, बिट्टीला, मग दोघींना स्वीकारले. खरं तर बिट्टीच आमच्या प्रेमाला अजून बळकट करते. देवा, हे सुख मला प्रत्येक जन्मी मिळू देत. आमच्या वाटा कधीच वेगळ्या करू नकोस. रेवती, अगं वाटा वेगळ्या झाल्यानं तरच संसार सुखाचा होतो. नाहीतर गौरी आणि रुद्रचा संसार मोडेल. हे आई, काही बडबडू नकोस. हे खरं आहे रेवती, अगं असंच घडतं. शंकराने नाही का पार्वतीला भेटायचं म्हणून वाटेत आलेल्या स्वतःच्या मुलाचं मुंडकं उडवलं. झालाच ना त्यांच्यात वाद. हे लग्न वेळीच मोड, नाहीतर ह्यांच्यातही हेच होणार. पुढे मागे ह्या बिट्टीमुळे लग्न मोडणारच आहे. तुम्हाला वाटतंय तसं काही होणार नाहीये. पण तुला सांगते रेवती, ही बिट्टी आहे ना, ही काही रुद्र आणि गौरीला एकत्र येऊ देणार नाही. नाही, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. बिट्टीमुळे गौरी आणि रुद्रचं लग्न झालं तरीही त्यांना एकमेकांसोबत वेळ नाही घालवता येणार. बाप्पा, माझ्यामुळे आई आणि पार्टनरचं लग्न मोडणार असेल तर मला नाही राहायचं इथे. मी नाही येणार त्यांच्यामध्ये. मी जाते, मला जावंच लागेल. नाही तर आई आणि पार्टनरचं लग्न चांगलं नाही होणार आणि मला अजिबात नाही आवडणार बाप्पा. म्हणूनच मी इथून कायमची निघून जाते. बाप्पा, मी नसले तरी तू त्यांची काळजी घेशील ना रे? बाप्पा प्लीज त्यांना खुश ठेव. मग यावेळी बरोबर लागलाय माझा नेम. आत्ता येणार मज्जा.